महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळंब शेतीच्या वादातून इसमाची निर्घृण हत्या। कळंब तालुका अंतर्गत येत असलेल्या वडगाव जंगल अंतर्गत बेलोरी येथील श्रीराम सुरपाम वय 45 वर्ष, राहणार बेलोरी, पोड, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे। याबाबत त्याची पत्नी वनिता श्रीराम सुरपाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून सविस्तर वृत्त असे। पती श्रीराम लक्ष्मण सुरपाम असे मिळून राहते व शेती काम करते। मला 2 मुले असून मोठा प्रफुल्ल व लहान अतुल असे असून ते वेगळे राहतात। आमची मौजा बेलोरी शेतीशिवारात 3 एकर शेती असून ती शेती माझे पती श्रीराम लक्ष्मण सुरपाम यांच्या नावाने आहे। तसेच मौजा उमरपोड शेतशिवारात माझ्या पतीची वडिलोपार्जित शेती आहे, परंतु त्या शेतीचा कागदोपत्री वाद असून ती शेती माझ्या नावावर करा म्हणून संभा धर्माजी गाडेकर, राहणार बेलोरी, हा माझ्या पतीशी नेहमी वाद घालत होता। आम्हाला सुद्धा प्रकरण वाढवायचे नव्हते म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला तक्रारी न देता गाव स्तरावर मिटवित होतो। 8 दिवसापूर्वी संभा धर्माजी गाडेकर याने माझे पतीसोबत त्याच कारणावरून भांडण केले। शेती माझ्या नावावर नाही केली तर तुला पाहून घेण्याची धमकी दिली होती। काल दिनांक 12 जानेवारी 2026 सकाळी 11 वाजता माझे पती श्रीराम हे गणेशपूर येथे नातेवाईकांकडे गेले असता सायंकाळी 7 वाजता संभा गाडेकर हा माझे घरी येऊन पती श्रीराम हे कुठे गेला म्हणून विचारले असता मी त्याला गणेशपूर येथे गेले असल्याचे सांगितले, तेव्हा तो रागात असल्याचे दिसला। दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता माझा पुतण्या विनोद गजानन सुरपाम हा धावत माझ्या घरी येऊन म्हणाला की मोठे बाबा श्रीराम सुरपाम यांचा खून करून आपल्या शेतात आणून टाकून दिले आहे। त्यावरून मी व पुतण्या विनोद असे आमच्या शेतात जाऊन पाहिले असता पती श्रीराम लक्ष्मण सुरपाम याचे प्रेत कापसाच्या शेतातील तुरीच्या ओढीत पडून होते व प्रेत ओढत आणून टाकल्याचे निशाण दिसत होते। पतीच्या डोक्यावर, तोंडावर व शरीरावर दगडाने मारल्याच्या जखमा दिसत होत्या। तरी माझे पती नामे श्रीराम लक्ष्मण सुरपाम वय 50 वर्ष यांना संभा धर्माजी गाडेकर वय 48 वर्ष, जात कोलाम, राहणार बेलोरी यानेच शेत नावावर करण्याच्या जुन्या वादातून दगडाने गंभीर जखमी करून त्यांचा खून करून प्रेत आमच्या शेतात आणून टाकले म्हणून माझी त्याच्या विरोधात कारवाई होण्यास जबानी रिपोर्ट दिलाय असे फिर्यादीचे जबानी रिपोर्टवरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला। आरोपी अटक असून तपास ठाणेदार विकास दांडे, तपास मदत उपनिरीक्षक बोकडे, बीट जमादार धनंजय शेगदार करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण, कळंब। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।